दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 19 मार्च 2026 गुरुवारी आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात। हिंदू धर्मामध्ये मराठी महिन्याला अतिशय महत्त्व आहे आणि ह्या मराठी महिन्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते। आणि ह्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करत असताना, देवांची पूजा करत असताना काही दानधर्मसुद्धा करायचे आहे। त्याच पद्धतीनं गुढी उभा करत असताना गुढीला विशिष्ट रंगाच्या साड्या नेसवल्या पाहिजेत। आणि ह्या साड्या कोणत्या कलरच्या नेसवायच्या, कोणता कलर गुढीला वापरायचा नाही ह्याची संपूर्ण मी माहिती दिलेली आहे। नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याप्रमाणे गुढी उभा करा। आता बघा, गुरुवार आहे। फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये मीठ टाकू नका। फरशी पुसत असताना गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल, हळद, भीमसेन कापूर टाका आणि फरशी सगळी स्वच्छ पुसून घ्या। कारण गुढीपाडवा आहे, अमावस्या आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे। त्यामुळं ह्या गोष्टीमुळं घरातील सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि सकारात्मकता येईल। त्यानंतर तुम्ही स्वच्छ आंघोळ करायची। आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही गंगाजल आणि गुलाबजल आणि चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची। ह्या दिवशी गुरुवार आहे। पिवळे वस्त्र जर तुम्ही परिधान करत असाल तर अतिशय चांगला, कारण पिवळा रंग जो आहे तो वसंत पंचमीच्या सणासारखा आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवत असतो। आणि पिवळा रंग पिवळी कपडे जर आपण परिधान केली तर ती शुभ मानली जातात आणि आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा देत असतात। त्यामुळे पिवळे वस्त्र या दिवशी परिधान करा। त्यानंतर बघा, तुम्ही तुमच्या घराची साफसफाई केल्यानंतर मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, गुलाबजल, गंगाजल टाकायचं, स्वच्छ उंबरा धुवून घ्यायचा आणि उंबऱ्याला गोमूत्र टाकून हळद ओली करून हळदीचं लिंपण द्यायचं। कारण माता लक्ष्मी आपल्या ह्या उंबऱ्यातूनच आत प्रवेश करत असते आणि माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे। आणि हळदीचं जर तुम्ही लिंपण उंबऱ्याला केलं तर माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो। त्यानंतर बघा, तुमचा मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा पुसून घ्यायचा। दरवाजाला कुंकू, हळद, थोडंसं गंगाजल, गुलाबजल, गोमूत्र हे मिक्स करायचं। कुंकू आणि हळद ओली करायची आणि ह्यानं दोन्ही दरवाज्यावरती दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकमध्ये 4 टिपके द्यायचे आणि दोन्ही बाजूला 2-2 दंड म्हणजे सीमारेषा। त्यानंतर मुख्य दरवाजाला या दिवशी गुढीपाडवा आहे। पिंपळाच्या पानाचं तोरण पूर्वी लोक बांधायचे, आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचे। तुम्ही या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण किंवा पिंपळाच्या पानाचं तोरण मुख्य दरवाजाला बांधायचं। त्यानंतर तुम्ही तुळस, आता तुळस म्हणजे माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी ही तुळस जी आहे, ह्या तुळशीला तुम्ही या दिवशी कच्चं दूध, पाणी, हळदी कुंकू अर्पण करायचा। एक तुपाचा दिवा, अगरबत्ती लावायची। केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाची सुद्धा या दिवशी आवर्जून पूजा करा। मी आता माझ्या घराच्या बाजूला केळीचं झाड लावलेलं आहे। मी दररोजच केळीच्या झाडाला कच्चं दूध आणि पाणी आणि हळदी कुंकू अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवायचा 11 वेळा मंत्र म्हणत असते। तुम्हाला शक्य असेल तर ते करा। केळीचं झाड नर्सरीमध्ये विकत मिळतं, ते आणा, कुंडीमध्ये लावा, पूजा करा त्याची। कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या केळीच्या झाडामध्ये असतात। त्यामुळे केळीच्या झाडाची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे। त्यानंतर बघा, आता गुढी देवघरातली देवपूजा तुम्ही जी आहे ती नित्यनेमाची पूजा करायची। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ह्याला अभिषेक घाला, नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, तुमचं कुलदेवी आहे त्यांच्या मूर्तीला अभिषेक घाला। अभिषेक म्हणजे काय, पंचामृत एका वाटीमध्ये बनवा। पंचामृतमध्ये कच्चं दूध, दही, तूप, मध आणि साखर घाला, सगळं एकत्र करा, हलवा आणि त्यानंतर 5-5 चमचे का असे ना तुम्ही प्रत्येक देवाला ह्या दिवशी अभिषेक घाला। देव स्वच्छ पाण्याने धुवा। देवाची स्थापना देवघरात जिथे तुम्ही करता तिथे करा। देवाला नैवेद्य दाखवा, आरती करा आणि त्यानंतर तुम्ही गुढी जी उभा करणार आहे, गुढीला 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा म्हणला जातो। त्यामुळे गुढीचा मुहूर्त शक्यतो बघू नका, पण बघणार असाल तर 6 नंतर 8:30 पर्यंत आहे, मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे।
आता गुढी उभा करत असताना जिथे तुम्ही गुढी उभा करणार आहे तिथे जर तुमची फरशी असेल तर फरशी स्वच्छ पुसून घ्या. तिथे एक पाट मांडा, पाट धुवून घ्या. धुतलेला स्वच्छ पाट घ्या, तो पाट मांडा. पाटाच्या भोवती रांगोळी काढा आणि त्यानंतर जी गुढीची काठी आहे ती स्वच्छ धुवून घ्या. गुढीच्या काठीला तुम्ही आंब्याचे ढाळे मध्ये मध्ये बांधा आणि जी गुढी उभा करणार आहे त्या गुढीला वरती साडी, तांब्याचा तांब्या, साखरेची गाठेची माळ, कडुलिंबाचा पाला हे सगळं बांधायचं आहे. आता कोणत्या कलरच्या साड्या गुढीला उभा करायच्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कोणत्या कलरची साडी नेसवायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही केशरी रंगाची साडी नेसवू शकता, कारण केशरी रंग जो आहे तो भारतीय संस्कृती, अध्यात्म, त्याग, शौर्य, पवित्रता, बलिदान ह्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे ह्या दिवशी केशरी रंगाची साडी तुम्ही नेसवली तरी चालतं. हा रंग अग्नी आणि सूर्योदय ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला सूर्याचा रंग केशरी होतो बघा, म्हणून त्याशी संबंधित असतो. त्यानंतर हा रंग जो आहे तो नकारात्मकता दूर करून तुमच्यात सकारात्मक ऊर्जा देत असतो. राष्ट्रध्वजात सुद्धा केशरी रंग त्याग आणि निस्वार्थतेचा संकेत मानला जातो. त्यामुळे केशरी रंग वापरला तरी चालेल. दुसरा हिरवा रंग. हिरवा रंग जो आहे तो समृद्धी, निसर्ग, शांतता आणि नूतनीकरणाचं प्रतीक मानला जातो. आरोग्य आणि मानसिक समतोल साधण्यासाठी सुद्धा हिरवा रंग अतिशय महत्त्वाचा असतो. हिरवा रंग जो आहे तो सौभाग्यवती स्त्रिया वापरत असतात बघा. सौभाग्यवती स्त्रिया हिरव्या बांगड्या, हिरव्या साड्या, देवीची हिरवी ब्लाऊज किंवा हिरव्या साडीनं ओटी भरणं म्हणजे हिरवा रंग अतिशय महत्त्वाचा आहे, त्या पवित्र आहे. त्यामुळं हिरवा रंग तुम्ही वापरू शकता. त्यानंतर लाल रंग. लाल रंग म्हणजे कुंकू. कुंकू हे लाल असतं. देवाला कुंकू प्रिय आहे, देवाला लाल वस्त्र प्रिय आहेत. त्यामुळं समृद्धीचं, सौभाग्याचं लक्षण हे लाल रंग आहे. देवी देवतांच्या पूजामध्ये लाल रंगाची वस्त्र वापरतात, लाल रंग वापरतात. त्यामुळे लाल रंगाची साडी नेसवला तरी चालेल. त्यानंतर पिवळा रंग. पिवळा रंग जो आहे तो भगवान विष्णू, माता लक्ष्मीला, त्याचप्रमाणे गणपतीला अतिशय प्रिय आहे. वसंत पंचमीसारख्या सणामध्ये हा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवतो. आणि गुरुवारी विष्णू आणि माता लक्ष्मीला बघा बरेच लोक पिवळं वस्त्र परिधान म्हणजे फूल घालत असतात, अर्पण करत असतात. आणि या दिवशी आपण जर पिवळी वस्त्र आपण स्वतःही परिधान केली आणि देवालाही परिधान केली तर त्याचं फळ आपल्याला सकारात्मकतेतून मिळत असतं. म्हणून पिवळा रंगसुद्धा तुम्ही नेसवू शकता. त्यानंतर गुलाबी रंगाला, निळ्या रंगाला, जांभळा आला, पोपटी आला. त्यानंतर व्हाईट कलर, पांढरा कलर हा शुक्राशी संबंधित आहे आणि हा रंग सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे पांढऱ्या रंगाची सुद्धा तुम्ही साडी नेसवू शकता. आता साड्या ज्या आहेत त्या तुम्ही साध्या नेसवण्यापेक्षा काठापदराच्या किंवा रेशमी नेसवा. आता साडी तुमच्याकडे नवीन नसेल तर ह्या दिवशी तुम्ही ब्लाऊज किंवा एखादी शाल तुमच्याकडे नवीन असेल तर ती शालसुद्धा तुम्ही ह्या गुढीला लावू शकता. फक्त वापरलेली कपडे, धुतलेल्या साड्या, धुतलेले ब्लाऊज पीस, कुणी ऐरात दिलेले ब्लाऊज पीस अजिबात वापरू नका. हे नवीन वर्षाचं प्रतीक आहे, नवीन वर्षाची गुढी आहे. त्यामुळे तुमच्याकडच्या पैशानं तुम्ही 20 रुपयाचं परिस्थिती नाही, 20 रुपयाचं साधं ब्लाऊज पीस तुम्ही आणा. हिरवं, लाल, गुलाबी कोणत्याही कलरचं, फक्त काळा कलर सोडून तुम्ही आणायचं आणि ह्या पद्धतीच्या कलरच्या रंगाच्या साड्या नेसवायचं. या दिवशी तुम्ही सुद्धा खूप छान अशी काठापदराची साडी नेसा, बांगड्या घाला, नथ घाला, कपाळाला टिकली मोठी, कुंकू लावा. त्यानंतर गळ्यामध्ये काळ्या मण्याचं मंगळसूत्र घाला, जोडव्या घाला, पैंजण घाला. ह्या सगळ्या सौभाग्याच्या ज्या दागिने वस्तू आहेत ह्या सगळ्या परिधान करा. माता लक्ष्मी तुमच्यावरती खूप खुश होईल आणि तुम्ही जे नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे ती तुमची आनंदाची होईल. आणि ह्या रंगाच्या साड्या नेसवल्यामुळं तुमच्या घरामध्ये वर्षभर सकारात्मकता, शांतता, त्यानंतर शौर्य, पवित्रता हे सगळं मिळेल. फक्त काळा रंग वापरायचा नाही, काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे काळा रंग सोडून तुम्ही ह्या कोणत्याही रंगाच्या साड्या गुढीला नेसवू शकता. फक्त नवीन काठापदराच्या साड्या नेसवा. नसेल तुमची कुवत तर ब्लाऊज पीस तुम्ही आणून ह्या गुढीला उभा करू शकता. अशा पद्धतीनं या दिवशी गुढी उभा करा. गुढी उभा करत असताना गुढीच्या पाटाजवळ रांगोळी काढता, त्या पाटाजवळ
नागवेलीची जी पानं असतात, खाऊची पानं, ती 2-2, 5 ठिकाणी म्हणजे 10 पानं मांडायची. त्याच्यावरती ओले डाळ, हरभरा डाळ किंवा हरभरे ओले करून भिजाणे म्हणून ठेवायचं. तुम्ही आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी गुढी उतरताना नारळ अर्पण श्रीफळ फोडायचं. अशा पद्धतीनं गुढीपाडवा तुम्ही नक्की साजरा करा. वर्ष तुमचं सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुख, समृद्धी, आरोग्यदायी, भरभराटीचं गेलेलं आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.